मागून पुढे मी ऐकलं नाही. वरळीतील गणपतींच्या प्रश्नांवरती बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आमची दरवर्षी होते. साधारणपणे मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये अशी बैठक होते. स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्यासोबत, गणपती मंडळांसोबत, की कुठे काही अडचणी येऊ शकतात का, मग ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत का, मंडपांच्या काही हे गोष्टी असतात, त्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. अनेकांचा एकच प्रश्न होता की जाहिरातींवरून ज्या जाहिराती रस्त्यांवरती लावल्या जातात त्याच्यामुळे काही मला वाटतं 2-3 महत्त्वाचे आहेत. ट्रॅफिकचा एक विषय होता, जाहिरातींचा एक विषय आहे. तिसरा विषय म्हणजे नक्की डीजे म्हणजे काय. कारण अनेक ठिकाणी 10ची जरी डेडलाईन असेल तरी आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात. तर ह्याच्यावर देखील मी सीपी साहेबांना पण एक पत्र लिहिणार आहे. त्यांच्याबरोबर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात, नक्की डीजेची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळांना करणं गरजेचं आहे. काही मंडळांमध्ये जी आहे की एकंदरीत परवानग्यावरून नाराजी सुद्धा पाहायला मिळाली, त्याच्यावर आता काय नेमकं. आता एक बघा ना, महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते 15,000 रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते. आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे, हे मतांचं सरकार, हे निवडणूक आयोगाचं सरकार, हे क्लिअर झालं. शकून राणीचं सरकार आहे. खड्ड्यांच्या संदर्भात मंगल काढला होता, त्याच्या संदर्भात अजून देखील 2,000 रुपये हे करणार नाहीत. हे नुसतं नाटक करत आहेत, हे पुढे काही करणार नाही. निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात या बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा साशंकता या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे. एकेकाळी राज ठाकरेंनी बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या म्हणून एक पत्रकार, एकेकाळी भाजपने पण हे सांगितलं होतं. आपल्याला आठवत असेल 2014च्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात. त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय, तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या, भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे. शकून राणे आता 5 वेळा मतदान करतायत. एक त्या मिंता देवी काय, त्या 124 वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात 25 सारख्या आहेत, 124 125. हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत. हे घोळ तर आहेतच, ह्याच सोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू. पण इथे आता व्हीव्हीपॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे. नेमकं निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पाळखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हेच जिंकले. ज्या पद्धतीनं आंदोलन झालं तशाच पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रात देशभरात होणार. पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं. निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं. आदित्यजी, जलजीवन योजनेअंतर्गत जो कंत्राटदार होते त्यांनी सांगलीत एकाने जे की आत्महत्या केली होती, आता या संदर्भातलं पत्र माझाच्या हाती आलं आहे. एकीकडे केंद्र सरकारने पैसे द्यायला हात वरती केलेले आहेत. 35,000 कोटींची थकबाकी राज्य सरकारकडे फाईल आली, वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली. 35,000 कोटींचं कंत्राट. असंच तुम्ही माहिती काढा, पीडब्ल्यूडी मध्ये देखील आहे. आमच्याकडे वरळीमध्ये बीडीडी आहे, पोलीसच्या सगळे क्वार्टर्स आहेत, तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील. कॉन्ट्रॅक्टर हल्ली कोणी पुढे नाही काम घ्यायला का, तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी ठेवता, तुम्ही पैसे देत नाही. हे आहेत. म्हणजे तर सुनील शिंदेजी इथे आहेत, मी आहे, आम्ही दोघे जेव्हा ते ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं, अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का, तर पैसे वेळेवर दिले जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत आहेत. पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, लाडकी कॉन्ट्रॅक्टर्स नाही, खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात. आणि अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा देणार नाही, तो माफ केलेला आहे. अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं गेलं. कशा पद्धतीनं मला वाटतं एक महत्वाचं ह्याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली. जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय आहे त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. 15 ऑगस्टला मग ते लिंबूंचं काय झालं, ज्यूस तरी बनवलं का त्यांनी. 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीआयएसएफनी नुसतं खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. ब्राह्मणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे वगैरे ब्राह्मण संघटना अशा पुढे येऊ लागले. तुम्ही ते वक्तव्य नाही, मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य ऐकल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जी नॉनव्हेज आहे त्याची बंदी आणली होती. आता नाशिक आणि मालेगावमध्ये देखील आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं काय नाही करावं, काय खावं काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं.
ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये. अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत, ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतल आहे, त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण सद्यस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही. तुम्ही आज मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचंय? नाही, पण आता फॅक्च्युअली जे काही ते बोलले, महाविकास आघाडीतले नेते पण ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही, तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. मुंबई महापालिकेच्या शाळेंचे विषय समोर येत आहेत. पुण्यातील शाळा या शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे म्हणून गेल्या महिनाभरात 2000 विद्यार्थी घरी बसलेले आहेत. पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर. विशालजी, आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता, तो देखील आम्ही घेतला होता. मुख्य गोष्ट हीच आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील, मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो. 4 म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, दवाखाने आहेत, तसंच शाळेंमध्ये IB, IGCSE, CBSE बोर्ड आणले SEC सोबत. 10वी पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील. आणि हे सगळं होत असताना गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे हे आपल्याला दिसतंय. मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही, त्यांना अधिकार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं. मराठी एकीकरण समितीचे उद्या आंदोलन कबूतरखान्याजवळ होणार आहे. खरं तर ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतं तेव्हा गुन्हे दाखल केले जातात. जैन धर्मियांनी आंदोलन केलं, चाकू हातात. आमचं म्हणणं एवढंच आहे, तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं. अजीत तरीके हम देख रहे हैं कि लगातार राहुल गांधी वोट से लेकर आवाज उठा रहे हैं. राहुल गांधी ने कहा है कि हम कॉन्स्टिट्यूशन को प्रोटेक्ट कर रहे हैं. बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं, क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं. बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है, जो वो आदित्य श्रीवास्तव है, शकुन रानी है, मिंता कोई देवी है. मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में, 124 साल की. फोटो कुछ अलग दिख रहा है, ये इनकी उम्र कुछ अलग दिख रही है. वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने 5 बार वोटिंग किया है, 3 बार बेंगलुरु में और 2 बार उत्तर प्रदेश में. आज पालघर की एक केस आई है, 5 वोटिंग इपिक नंबर है. तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले 5-6-7 सालों में, ये हमने पकड़ी. और इस पे कोर्ट में जाने की जरूरत नहीं, क्योंकि कोर्ट में भी कल ईसी ने कहा हमको आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे. तो क्या ईसी कोर्ट से भी ऊपर है? हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग जो है ये जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है, ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दे. क्यों हम इधर उधर जाए? लगातार पाकिस्तान की बात है, पाकिस्तान धमकी दे रहा है अगर सिंधु नदी पर डैम बनता है नहीं, तो ये हम मिसाइल मार के उड़ा देंगे. बिल्कुल पाकिस्तान धमकी दे रहा है, लेकिन अपनी जो सरकार है, भाजपा की जो सरकार है, उनका जवाब क्या है उस धमकी को? कि BCCI जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ. क्यों BCCI क्रिकेट खेले उनके साथ? पिछले साल आपने देखा होगा BCCI के जो उच्च अधिकारी है वो वहां शाहिद अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो, उनके साथ पार्टी कर रहे थे. पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं पे अत्याचार हो रहा है बांग्लादेश में, उसी बांग्लादेश को BCCI ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी. तो क्या BCCI देश के ऊपर है? क्या BCCI हिंदुओं के ऊपर है? क्या BCCI जो जवान अपने शहीद होते हैं उनकी शहादत से ऊपर है? ये जवाब BCCI हमें दे. क्या ये जवाब हो सकता है उनकी धमकी को कि हम जाके क्रिकेट खेलेंगे? नहीं हो सकता. ये लगातार हम देख रहे हैं कि कल्याण डोंबिवली का जो नगर निगम, उन्होंने एक अलग तरह का फरमान निकाला है कि कल्याण डोंबिवली की जो महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए. जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है. स्वतंत्र दिन पे हम क्या खाएं हमारा अधिकार है, हमारा स्वतंत्र है. वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉन वेज खाए. हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं. हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है. और वहाँ की जो आगरी कोली बांधे हुए वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ. जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करें? वो जो महापालिका के आयुक्त है उन्होंने देखना चाहिए कि उनके जो काम में जो कमियां है, जो रास्ते पे गड्ढे हो या वो पलावा का ब्रिज हो, उसकी वजह से दुनिया भर में KDMC की बदनामी हो रही है.